सभा विरोधकांनी सभात्याग केला, मोठी खडाजंगी या ठिकाणी पाहायला मिळाली. काय झालं? बघा, असं आहे की मुद्दा उपस्थित करायचा आणि पळ काढायचा ही आता विरोधी पक्षांची सवय झालेली आहे. कारण सभागृहामध्ये बसून चर्चा करणं, मुद्दे उपस्थित करणं हे कदाचित आता ते हळूहळू विसरत चाललेले आहेत. मुळात ते मानसिकतेत अजून आलेलेच नाहीत की आम्ही विरोधी पक्षात बसलेलो आहोत. सभागृहामध्ये विविध विकास कामांवर चर्चा होत असते, विविध विकासाचे प्रस्ताव आणले जातात. त्या प्रस्तावावर चर्चा होत असताना आपलं काही म्हणणं असेल तर ते मांडलं पाहिजे, बोललं पाहिजे. परंतु पळ काढायचा ही आता एक नवीन पद्धत आता या महापालिकेच्या सभागृहामध्ये विरोधकांनी सुरू केलेले, एवढंच मी या निमित्ताने म्हणेन. विरोधकांनी आज सभात्याग केलाय, पण दुसऱ्या बाजूला उपमहापौरांना जागा पुढे न देणं किंवा अगदी परवाच्या कार्यक्रमामध्ये देखील आपल्याच पदाधिकाऱ्यांना थांबवणं, अडवणं, अगदी त्याच्यामध्ये आरोग्य समितीचे अध्यक्ष चेअरमन होते त्यांना पण अडवलं गेलं होतं. त्यामुळे प्रशासन आणि सत्ताधारी असं काही समन्वयाचा अभाव आहे का? अजिबात नाही आहे. असं आहे की माननीय मुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला येणार होते आणि ते येणार असल्यामुळे जी काय तयारी सुरू होती त्या दरम्यान थोडा वेळ थांबण्यात आलं. म्हणजे त्यामध्ये आम्ही सर्व होतो, मी सुद्धा बाहेर थांबलो होतो, आम्ही माझ्या बरोबर होते, आम्ही सगळे थांबलो होतो. आणि ज्या वेळेला ती आतली रचना पूर्ण झाली आम्ही सगळे आतमध्ये गेलो. मुळात असं आहे बघा, आमचं व्यवस्थित चाललंय, आम्ही सगळे एकत्र आहोत, तुम्ही आताही बघू शकता. परंतु काही ना काही विषय उपस्थित करणं आणि विकास कामांच्या बाबतीत सुरू असलेलं जे काही रोजचं निवेदन सुरू आहे त्यामध्ये खोडा घालणं हे असं सातत्याने सुरू आहे. त्यामुळे मला असं वाटतं विरोधकांनी मुद्द्यावर बोलावं. आम्ही कुठे चुकतोय किंवा काय कमी होतंय तर त्यावर त्यांनी सांगावं ना. रोज उठून एक नवीन मुद्दा सुरू करायचा ज्यामध्ये काही तथ्य नाही. आणि मला असं वाटतं जर तुम्हाला मुंबई महापालिकेमध्ये विरोधक म्हणून या मुंबईकरांनी तुम्हाला संधी दिली आहे, विरोधात बसण्याची संधी दिली आहे ना, तर तुम्ही विरोधकाची भूमिका ठामपणे पार पाडली पाहिजे. तुम्ही सभागृहात पळ का काढता? सभागृहात पळ काढायचा आणि बाहेर येऊन सगळं सांगायचं हे दुर्दैव आहे. मुळात आज आम्ही ज्या वेळेला महापौरांनी सर्वांना बोलवलं होतं त्यावेळेला गटनेत्यांनाही बोलवलं होतं आणि त्यावेळेस आम्ही काही विषयांच्या बाबतीत नवीन जो काही विषय आता सुरू होतो, काही विकास कामं येणार आहेत किंवा आता आम्ही जे सर्व नगरसेवक हे मुंबई शहरामध्ये महायुतीचे प्रत्येक वॉर्डामध्ये ज्या ज्या ठिकाणी नालेसफाईची कामं होणार आहेत आम्ही तिथे जाऊन उभे राहणार आहोत. या बाबतीतले 2-3 विषय महापौरांकडे आम्ही बोलण्यासाठी जमलो होतो. त्या ठिकाणी किशोरीताई आल्या होत्या, समाजवादी पार्टीच्या गटनेत्या आल्या होत्या आणि विषय असा झाला की ही चर्चा पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत बसणार होतो. मी स्वतः होतो, आमचे गटनेते अमेय घोले स्वतः होते, काही समित्यांचे अध्यक्ष देखील त्या ठिकाणी होते आणि हा विषय झाल्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करणार होतो आमचा विषय पूर्ण झाल्यानंतर. आणि त्या विषयाचं तुम्ही भांडवल करून सभागृहामध्ये तुम्ही त्यावर हरकतीचा मुद्दा आणणार आणि ज्या वेळेला चर्चेला सुरुवात झाली की तुम्ही सभेतनं सभात्याग करणार. म्हणजे यापूर्वी महापौरांकडे बैठक झाल्यानंतर ऐनवेळी काही विषय येत नव्हते का? तर येतच होते. आणि आम्ही काही आमच्या कुठल्या वैयक्तिक विषयासाठी बसलो होतो. आमचा विषय हा विकास कामांची आणि येणाऱ्या दिवसांमध्ये नाले सफाईच्या बाबतीत आपण काय करणार आहोत, नगरसेवकांनी कशा पद्धतीनं आपापल्या प्रभागामध्ये फिरायचंय याची चर्चा करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. उलट त्या चर्चेमध्ये जर का किशोरीताई आल्या असत्या की होय या नाले सफाईच्या कामात आम्ही देखील तुमच्या बरोबरती आहोत तर अधिक चांगलं झालं असतं. आणि सभागृहात चर्चा काय उपस्थित करतात? कुणी टेंडर भरायला तयार नाही, कुणी यायला तयार नाही, कसं येणार? अहो गाळ काढावा लागेल ना. गाळ काढण्याची हिंमत असेल तर कोण मागे हटेल? तुमच्या काळामध्ये गाळ न काढताच वरनं पाणी शिंपडून जे काही वजन भरलं गेलं म्हणून तर कारवाई झाली ना. ही कारवाई ब्लॅकलिस्ट करण्याची कारवाई अशीच तर झाली नाही ना. त्यामुळे मला असं वाटतं मुद्द्यावर बोलणं आवश्यक आहे. मुंबईकरांच्या हितासाठी किशोरीताई तुम्हाला जे काही चांगलं वाटेल ते आम्हाला सांगा. आमचं मन मोठं आहे, आम्ही स्वीकारायला तयार आहोत. तुम्ही जे काही म्हणाल त्यात जे चांगलं असेल ते आम्ही घ्यायला तयार आहोत. प्रसंगी तुम्ही इकडे जरी आलात तरी आम्ही तयार आहोत. फक्त मुद्द्यावर बोला एवढंच आज या निमित्ताने सांगतो. या सगळ्यात किशोरी पेडणेकर यांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे की मार्च संपलेला आहे पण अद्याप सभागृहात प्री मान्सून संदर्भात कुठलीही चर्चा जी सुरू झालेली नाही.
मार्च आलेला अवघा 1 महिना उरलेला, कारण की एप्रिल पर्यंत आपण पावसाळ्याच्या आधीची नालेसफाई पूर्ण करू. मी तुम्हाला मगाशीच म्हणालो, तीच चर्चा करण्यासाठी आम्ही महापौरांकडे बसलो होतो आणि त्यानंतर गटनेत्यांची बैठक होती. काय विषयाचे चर्चा करण्यासाठी गटनेत्यांना बोलवलं जातं. त्या अगोदर आम्ही महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आम्ही महापौरांकडे बसलो होतो. स्वाभाविक आहे, महापौर आमचे आहेत, उपमहापौर आमचे आहेत. आम्ही या वेळेला या ठिकाणी जनतेनं निवडून दिल्यामुळे सत्ताधारी म्हणून आमची काहीतरी जबाबदारी आहे, तीच चर्चा करण्यासाठी आम्ही बसलो होतो. किशोरीताईंनी तिथे तो मुद्दा उपस्थित करण्याची गरज होती ना. तिथे त्यांना आम्ही थोडंसं म्हणालो की ताई आपण लगेच बसतोय, तुम्ही अँटी चेंबरमध्ये बसा. ताई न थांबताच बाहेर निघून आल्या आणि सभागृहामध्ये त्यांनी याचा हरकतीचा मुद्दा घ्यावा. म्हणजे आम्ही तुम्हाला म्हणतोय की तुम्ही आमच्यासोबत या, तुम्ही पलीकडे बसलाय ते बरोबर वाटत नाही, इकडे येऊन बसा. ते यायला तयार नाहीत आणि सभागृहामध्ये मात्र असं बोलतात, हे बरोबर नाही आहे, मुंबईकरांच्या हिताचं नाहीये.